आणि या संपूर्ण प्रकरणावरून जोरदार आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। परळी आणि बीडमधील तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। मी गृहमंत्र्यांशी चर्चा करेन त्याच्यावर आणि ते तणाव कमी करण्यासाठी काय करता येईल गृहमंत्र्यांनी करा। देशाचे पंतप्रधान आज मुंबईत होते, सगळे आमदार त्यांच्यासोबत आहे, मंत्र्यांना काही कानमंत्र दिले त्यांनी। काही नाही, छान बैठक झाली आमची। फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू, जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबवावं, वाल्मिक कराडला पोलीस कोठडी झाल्यानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो, आज प्रथम त्यांचं नाव घेतलं। कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे, धनंजय मुंडेची गुंडाची टोळी थांबवा। मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यायला भाग पाडायला पाहिजे होतं आणि दादांनी देखील धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता। मुंडेंच्या राजीनाम्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। तर एका समाजाला बोलू नका, गुन्हेगार प्रत्येक समाजामध्ये असतात, दमानिया यांचं वक्तव्य। की मंत्री पदावरनं तातडीने यांचा राजीनामा घेण्याची गरज आहे, नाहीतर या प्रकरणात सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही। वाल्मिक कराडचे आणि माझे चांगले संबंध होते, वाल्मिक कराडसोबत असलेल्या संबंधांवर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। मात्र कुणी माणसं मारत असेल तर त्याच्यासोबत राहावं का, धस यांचा सवाल। वाल्मिक कराडला धमकी दिली तर कधी आणि केव्हा दिली, कराडच्या पत्नीच्या आरोपांवर खासदार बजरंग सोनवणे यांचं उत्तर। जर धमकी दिली असेल तर त्यावेळीच त्यांनी बोलायला हवं होतं, सोनवणे यांचं वक्तव्य। जर मी समजा धमकी दिलीच होती तर कधी दिली, कुठं दिली, केव्हा दिली, त्यावेळेसपासून आतापर्यंत का नाही, लोकसभेच्या निवडणुकीत दिली असं बोलण्याचा अर्थ होता त्याचा, तर त्याच वेळेस त्यांनी ते डिक्लेअर करायला पाहिजे होतं। विष्णू चाटेच्या मोबाईलचा अजून शोध कसा लागत नाही, वाल्मिक कराडच्या व्हॉइस सॅम्पलचं काय झालं, बीड हत्या प्रकरणातील आणखी एक फरार आरोपी सापडत का नाही, खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल। चाटे नावाचे जे कोणी आहेत ते तुमच्या चॅनलवरच मी पाहते, त्यांचा फोन मिसिंग आहे। असा कसा फोन मिसिंग आहे, त्याचा CDR काढलाय का, काय पोझिशन आहे त्याची, व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलंय। निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर निलंबन। ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात, आकाच्या आकावर कारवाई कधी होणार, बीड प्रकरणामध्ये संजय राऊतांचा सवाल। गावातील लोकांना रोजगार मिळावा, हातामध्ये 2 पैसे यावे हा उद्देश होता। खंडणी प्रकरणामध्ये अवादा कंपनीची बाजू घेतल्यामुळे हत्या झाल्याच्या CIDच्या दाव्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया।